तर पक्षफुटीनंतर शिवसेना, धनुष्यबाण आणि मशाल या प्रतीकांवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. आमचा पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला, पण मशाल आमच्याकडेच आहे असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. हनुमानानं ज्या मशालीनं लंका जाळली तीच मशाल आमच्याकडे आहे आणि त्याच मशालीनं तुमची लंका जाळणार असा इशारा त्यांनी दिला. तर हनुमानानं मशालीनं नाही शेपटीनं लंका जाळली अशी टीका भाजपनं केली आहे. आमच्याकडचं प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण चोरलं असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचा विसर उद्धवजी ठाकरे यांना झालाय, त्याचप्रमाणे रामायण देखील उद्धवजी ठाकरे विसरलेली दिसत आहेत. कारण मशालीने लंका जाळली नव्हती, तर हनुमंतरायाच्या शेपटीने लंका जाळली होती. हा इतिहास आहे, हे रामायणातला दाखला आहे. उद्धवजी ठाकरे, प्रभू रामचंद्रांना तुम्ही विसरला. तुमच्या अहंकाराची लंका जनतेच्या शेपटीने जाळून टाकलेली आहे हे देखील तुम्ही विसरला. आणि हनुमंतरायाची हनुमान चालिसा म्हणणाऱ्यावर तुमचं सरकार असताना तुम्ही गुन्हा दाखल केला होता.